यानंतर वळूयात पुण्यातल्या बातमीकडे। पुण्यातल्या नयना पुजारी हत्याकांडाप्रकरणी शिवाजीनगर सत्र न्यायालयाचा फैसला आलेला आहे। तीनही आरोपींवरती बलात्कार, खून आणि चोरीचा आरोप सिद्ध झालाय। या तिघाही दोषींना उद्या शिक्षा सुनावली जाईल। आज आरोपी योगेश राऊत, महेश ठाकूर आणि विश्वास कदम या तिघांना न्यायाधीशांसमोर हजर करण्यात आलं। तर माफीचा साक्षीदार राजेश चौधरीची सुटका करण्यात आली आहे। 7 ऑक्टोबर 2009 साली सिनिक्रॉन या कंपनीमध्ये सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून काम करत असलेल्या नयना पुजारीला लिफ्ट देण्याच्या बहाण्याने तिचं अपहरण झालं। त्यानंतर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली। गेल्या 7 वर्षांपासून या खटल्याची सुनावणी सुरू होती आणि आज हे तिघे आरोपी दोषी ठरवण्यात आले आहेत। आणि आज कोर्टाच्या निकालानंतर नयनाच्या कुटुंबियांशी संवाद साधलेला आहे आमचे प्रतिनिधी मंदार गोंजारी यांनी। आपल्यासोबत नयना पुजारींचे पती अभिजित आणि नयना पुजारींची बहीण मनीषा हे दोघं आहेत। 7 वर्षांचा सगळा कालावधी आम्ही तुम्हाला पाहतोय की तुम्ही प्रत्येक सुनावणीला या ठिकाणी हजर असायचा, त्याचा फॉलोअप घेतला। जो आरोपी आहे तो मधल्या काळामध्ये पळून गेला होता योगेश राऊत, त्याच्यासाठी देखील तुम्ही पाठपुरावा केला। तर काय वाटतं, म्हणजे आज निकाल दिलाय न्यायालयाने, परंतु सत्र न्यायालयामध्येच ही प्रक्रिया पूर्ण व्हायला जवळपास 7 वर्षे लागली। नक्कीच दोन्ही गोष्टी आहेत त्याच्यामध्ये मंदार, की एक समाधानाची गोष्ट की आपल्याला निकाल लागतोय, त्या आरोपींना दोषी धरण्यात आलेला आहे, दोषी ठरवण्यात आलेला आहे। उद्याचा दिवस सांगेल की कुठली शिक्षा लागते। आणि राहिला प्रश्न तो दिरंगाईचा, लागोपाठ 8 वर्ष झाले मी या प्रकरणामध्ये ॲक्च्युली फॉलोअप घेतो आहे। अशा प्रकारच्या घटनांना ॲक्च्युली ज्या पद्धतीनं गांभीर्यानं, ज्या पद्धतीनं निकाल लागायला हवा किंवा ज्या पद्धतीनं त्याला परिणाम देण्यात यायला हवा असं, आणि त्याच्यासाठी 7 आणि 8 वर्ष सत्र न्यायालयामध्ये लागायला हवी हे चुकीची गोष्ट आहे। याच्यामध्ये तेवढी गोष्ट लागायला नाही होती, कालावधी तेवढा लागायला नाही हवा होता। कारण निर्भयाचं प्रकरण पाहिलं आपण, भले ते दिल्लीमध्ये असेल, आज सुप्रीम कोर्टामध्ये 5 वर्षानंतर त्याचा निकाल लागतो। पण अशा घटना ज्यावेळी पुण्यासारख्या कल्चरल सिटीमध्ये आहे, त्याला IT ची जर्नी म्हटलं जातं। आणि IT मधली नयनाचं प्रकरण ज्यावेळी झालं, ज्यावेळी ही घटना झाली, त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी, बरेच आदेश प्रशासनाने काढले IT कंपन्यांसाठी। बऱ्याच गोष्टी नागपूर अधिवेशनामध्ये असेल किंवा मुंबई अधिवेशनामध्ये असेल, बऱ्याच गोष्टी इम्प्लिमेंट केल्या गेल्या। म्हणजे हा एक प्रकारचा अशा घटनांमध्ये अशा गोष्टींना धास्ती बसण्यासाठी हा एक पाया होता। पण ह्याच गोष्टीला म्हटलं थोडंसं दुर्लक्षितपणा आला आणि आपल्याला ह्या गोष्टीसाठी किंवा आजच्या दिवसासाठी मला 8 वर्ष लागले। हा निर्णय सर्व महिलांच्या सुरक्षिततेसाठी इम्पॉर्टंट आहे। त्याच्यामुळं निकाल तर एक फाशीच व्हायला पाहिजे आरोपींना, हे एकदम महत्त्वाची गोष्ट आहे। आणि एकूणच न्यायव्यवस्थेमध्ये आणि एकूणच जी काही यंत्रणा आहे, हे सगळं तडीस परिणाम देण्याची व्यवस्था जी आहे त्याच्यामध्ये सुधारणा करण्याची गरज आहे। अदरवाईज अशा घटना समाजात घडत राहतील आणि अनेक वर्षानुवर्षे केस चालत राहतील। तर आरोपींसाठी काहीच त्याच्यामध्ये हे नाही आहे की त्यांना, म्हणजे ही गोष्ट याला जरब बसण्यासाठी काहीच घडत नाही, ना शिक्षा लवकर होते। आणि माझं तर हे म्हणणं आहे की शिक्षा पण लवकर व्हायला पाहिजे आणि त्याची अंमलबजावणी पण लवकर। बरोबर, म्हणजे फक्त शिक्षाच नाही तर त्याची अंमलबजावणी पण। आणि इथून पुढच्या ज्या पण प्रोसेसेस असतील, म्हणजे कुठले आणखीन काही कारवाई असेल तर ती लवकरात लवकर व्हायला पाहिजे। म्हणजे तुम्ही त्यांच्यापेक्षा लहान, मोठी बहीण नयना पुजारींची मोठी। हा सगळा 7-8 वर्षांचा सगळा कालावधी सगळं तुमचं कुटुंब इथं या खटल्यावरती लक्ष ठेवून असेल, एक वेगळ्या प्रकारचं दडपण किंवा ताण या सगळ्या कालावधीमध्ये जाणवलं असेल तुम्हाला। तर आता जशी तुमची बहीण म्हणाली की ही लवकर होणं गरजेचं असतं, ही सगळी प्रक्रिया या कुटुंबासाठी देखील आणि आरोपींना शिक्षा होऊन एक त्याचा वेगळा चांगला संदेश समाजामध्ये जाण्यासाठी, जरब बसण्यासाठी। तिने सांगितलं ते बरोबरच आहे अगदी। आणि आमच्याकरता ही शिक्षा, आरोपींना शिक्षा झाली तरी आमची शिक्षा संपत नाही आहे। यामध्ये आम्ही फेस करणारच आहोत अजून इथून पुढे। तर भाऊ झालेले आहेत, उद्या निकाल येणार आहे याच्यावरती, साहजिकच अपेक्षा तुमची आहे? अपेक्षा त्यांना कॅपिटल पनिशमेंट व्हावी, फाशीसारखी शिक्षा व्हावी, ही अपेक्षा माझी नाही तर सगळ्याच लोकांची आहे। तर नयना पुजारी हे जे काही हत्या आणि खुना, बलात्काराचं प्रकरण होतं, त्यानंतर पुण्यामधल्या पोलिसिंग, त्याचबरोबर एकूण सगळ्या यंत्रणेवरती प्रश्नचिन्ह निर्माण झाली होती। त्यातून काही सकारात्मक बाबी देखील घडल्या, परंतु जी दिरंगाई आहे, नयना पुजाऱ्यांची जी बहीण आहे मनीषा गणपावले, त्यांनी जे सांगितलं की तातडीने त्यावरती अंमलबजावणी व्हायला हवी। फक्त आता हा सत्र न्यायालयाचा निकाल आहे, इथून पुढच्या सगळ्या ज्या प्रक्रिया आहेत त्या लवकरात लवकर पूर्ण व्हाव्यात, जेणेकरून योग्य संदेश जाईल आणि अशा प्रकारच्या घटनांना आळा बसवणं शक्य होईल।
कॅमेरामन राजेश बिडकरसह मंदार गुंजारी, ABP माझा, पुणे. तर या तिघा आरोपींना उद्या शिक्षा सुनावली जाईल आणि सर्वांनाच प्रतीक्षा आहे या शिक्षेची. कुटुंबियांनी मागणी केली आहे की कडक शासन केलं जावं या तिघाही आरोपींना.